पण या खात्यावर तुम्ही खुश आहात का? कारण मध्येच लाडकी बहीणचा निधी तिकडे वळवला जातो, माधुरी मिसाळ तुमच्या राज्यमंत्री आहेत, त्या तुम्हाला न सांगता बैठका घेतात, विरोधकांचे सातत्याने ज्याच्यावर राजीव सरांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत. तुम्हाला जे खातं मिळालं त्याच्यावर खुश आहात का? काही वेगळं मागण्याची शक्यता आहे? एक तुम्हाला सांगतो, या खात्यामध्ये काम करायला संधी आहे. ग्राउंड लेवलला जाणं ज्याला म्हणतो ना, तर ह्याच खात्याच्या मार्फत जाऊ शकतो. बाकीचे इतर खाते जर तुम्ही पाहिलं, ग्राउंड लेवलशी तुमचा संपर्क तुटलेला असतो. मग कोणतंही खातं घ्या, परंतु या खात्यामध्ये जे दलित पीडित जे वर्ग आहे त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळा आनंद असतो. ह्या खात्याचा वापर जो आहे ना, त्या पद्धतीने केला गेला नाही. मी आता खात्याचा मंत्री झालो, पहिलं मी काय पाहिलं, हॉस्टेलला एक चक्कर मारली, व्हिजिट केली, आपण दाखवलेली, चेंजेस केलं त्याच्यात मी. आता तुम्ही हॉस्टेलला तुम्ही जाऊन पहा, आता तिथं काय चेंजेस झालेलं आहे. आपण हिंदू मिलसाठी पाहिलं, मी नोएडाला जाऊन आलो, तिथं जाऊन आलो. रमाई माताला वरळीमध्ये त्यांचं जे जागा आहे ती जागा मी डेव्हलप करतो. हिंदू मिल तर आहेच, ते तर आपण करतोय. रमाईचं काय? शिरसाटजी, तुम्ही आता हॉस्टेल आणि स्मारकं याबद्दल बोलताय, पण जसं आता तुम्ही म्हणालात की सामाजिक न्याय विभागाची परिप्रेक्षा यापेक्षा खूप मोठी आहे. सध्याच्या घटनेवर बोलायचं झालं तर अगदी काल एका दलित मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून अमानुष मारहाण करण्यात आली, त्याचा डोळा निकामी केला, नाकाचं हाड मोडलं. सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही काय पावलं उचलणार? नक्की बघा, अशा ज्या घटना घडतात ना, याचा त्रास समाजाच्या ज्याला म्हणजे मन ज्याच्याकडे आहे, जिवंतपणा ज्याला म्हणतात, त्या सगळ्याला याचा त्रास होतो अशा घटनेचा. या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्नशील प्रत्येक जण असतात, परंतु कारणं काय असतात माहीत नाही. पण अशा घटना घडू नयेत. आणि आता आमच्या विभागातर्फे आम्ही असं जी काही घटना घडतात त्या ठिकाणी तातडीने उपायुक्त जे असतो आमचे, त्यांना तिथं पाठवत असतो. त्यांना तिथून आम्हाला त्याला काय मदत करता येईल. आता तुम्ही पाहिलं, ऊसतोड कामगार ॲक्सिडेंट झाला, पहिले त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं. तातडीनं 10 लाखाची मदत आम्ही त्याच्या घरी जाऊन देतो, तातडीनं. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. काल जी घटना घडली त्या घटनेसाठी सुद्धा माझा उपायुक्त तिथं जाईल, तातडीनं तिथं काय कारवाई करता येईल तिथं निश्चित करेल, ते सांगितलं तुम्हाला मी. तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बाहेर पडताना एक कारण दिलं होतं की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत म्हणून.